मातृभूमीनो, मी आज आपल्यासमोर ऋतुजा मोरे माझे मनोगत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व्यक्त करू इच्छिते। इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरू शकत नाहीत। मुळात हाच एक मोठा इतिहास आहे। निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा। इतका तेजस्वी इतिहास याच मातीत घडला, परंतु निरक्षर मराठे तपासून देखील वेद करता की काय अशी शंका अलीकडे येऊ लागली। इथल्या मातीतला कधी देखून हातात घेतला तर तो पाण्यात टाकला तर त्या पाण्यावर जो तरंग उठेल तो तरंग सुद्धा इथल्या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल। या आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही, तर या सह्याद्रीच्या पायथ्याशी काही जणांनी स्वतःला गाडून घेतले। तेव्हा या सह्याद्री असण्याशी झुंज करायला गेला। या सह्याद्रीची सैर करणं कोणत्या आयडिया देण्याचं काम नाही। या सह्याद्रीची सैर फक्त तिघाच करू शकतात, पहिला भाग, दुसरा वारा आणि तिसरे मराठे। या तिघांशिवाय सह्याद्री पेरणं कुणाला जमलंच नाही, कुणाला साधलंच नाही। या सह्याद्रीच्या कुशीत कुणा कुठल्या गजरेलाचा जन्म कधी झालाच नाही। या सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज नाहीतर छत्रपती संभाजी महाराज। छत्रपती संभाजी महाराज 350 वर्ष झाली, अजूनही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरू शकत नाही। अरे दुर्वास कुठेतरी किंकाळले गेले छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं हे आमचं मलाही कळत नाही। जणू काही इथल्या जन्माला येणाऱ्या मातीमधल्या पोराच्या रक्ताच्या सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबामध्ये राजा शिवाजी अजूनही जिवंत आहे की काय अशी सातावी जागू या राजाची। असं काय निर्माण करून ठेवलं असेल या राजाने, असं काय निर्माण करून ठेवलं असेल राजाने की 350 वर्षानंतर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर आमच्या शरीरावर रोमांच उठत असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव 350 वर्षानंतर घेऊन जर आमचं शरीर पेटून उठत असेल, 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्हाला स्फुरण चढत असेल, तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात पाहणाऱ्या मावळ्यांचं काय होत असेल। अरे आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना देवाऱ्यातल्या देवता समान पुजतो, पण कधी प्रश्न पडलाय का हो की छत्रपती शिवाजी महाराजांचीच का जयंती साजरी करतात? का तुम्हाला शाहिस्ते खानाची नाही करू वाटली, अफजल खानाची नाही करू वाटली का? छत्रपती शिवाजी महाराजांचीच का? याचं कारण आहे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे ताजमहल नावाचे कळस। छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे आज आमच्या दारातली पवित्र अशी तुळस। छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पाहतो आम्ही हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी पहाट। छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पाहतो आम्ही सुवासिनीचं भरलेलं असं कपाट। असं काय महाराजांकडे असेल की प्रत्येक लढाईत महाराज यशस्वी झाले, 50 वर्षाचं काय पडलं काढू नका, प्रत्येक प्रसंग मृत्यूचा तरी देखील महाराज यशस्वी झाले का? शाहिस्ते खानाला 40 हजाराची फौज घेऊन आला, मृत्यूवर आहे, फतेह खानाला मृत्यूवर आहे, पुरंदरचा दह झाला, तेव्हा स्वराज्याने घेऊन 40 किल्ले होते, 40 किल्ल्यांनी 23 किल्ले महाराजांना मिर्झा राजाला द्यावे लागले। तेव्हा छोटे मोठे स्वराज्यात 17 किल्ले उरले होते। एका दुसरा कोणी असता तर निराश झाला, हताश झाला असता। आतापर्यंत जे कमवलं होतं, जे मिळवलं होतं, जे मावळ्यांचा त्याग होता, समर्पण होतं, ते सगळं द्यावं लागलं होतं। 2 वर्ष कोरोनात आमचा धंदा बंद पडला तर माणसं आत्महत्याचा विचार करू लागली। महाराजांचं तर सगळंच गेले, त्यामुळे अडचण म्हणजे महाराजांना आग्र्याला जावं लागले, तिथे सुद्धा पैसे अडकले, तिथेही मृत्यूशी झुंज आहे, तरी देखील त्या संकटावर सुद्धा महाराजांनी मात करून जेव्हा महाराज 1665 रोजी आग्र्यातून निसटून आले तेव्हा स्वराज्यात 17 किल्ले होते आणि 16 जून 1774 रोजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस एकूण स्वराज्यात 360 किल्ले होते। 99 वर्षात महाराजांनी 343 किल्ले जिंकले। फिनिक्स पक्षासाठी राखीतून उंच भरारी घ्यावी अशी महाराजांनी भरारी घेतली। अशक्य काहीच नसतं, फक्त पर्याय निर्माण करता यायला हवे। महाराजांचं यश नेमकं कशात आहे तर या पर्याय निर्माण करण्यात आहे। समजा पुढे शत्रूंची फौज 35,000 आली, आपली 9,000 आहे, आपली वाढवता येते का? नाही। महाराजांनी पर्याय काय काढला? आपली वाढवता येत नाही तर त्यांची कमी करा। जेव्हा मित्रांनो आपल्यासाठी एक दरवाजा उघडा होता ना तेव्हा 10,000 दरवाजे उघडे असतात, फक्त ते शोधायला यायला हवे, फक्त ते शोधायला यायला हवे। यशस्वी होण्याचे 4 नियम आहेत, सांगा म्हणजे कळेल, वाचा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोकवा म्हणजे उघडेल।
मित्रांनो तुमच्या चंद्रावर सुद्धा